नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर हो, तुम्ही आज थंबनेलला पाहिलं अगदी बरोबर आहे। आज आपण बेसनमध्ये दही मिक्स करून खूप मस्त अगदी पौष्टिक अशी हेल्दी रेसिपी बनवतोय, जी की यापूर्वी तुम्ही कधी बनवली आहे की नाही माहीत नाही, पण एकदा जर तुम्ही बनवली ना, नक्कीच तुम्ही मुलांसाठी किंवा घरातल्यांसाठी मुलंसुद्धा आवडीनं खाऊ शकतील, अगदी प्रौढ व्यक्तीसुद्धा आवडीनं खाऊ शकतील, एवढी जबरदस्त आणि टेस्टी होणारी रेसिपी आहे। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। आपल्या चॅनलवरती कोणी अजूनही नवीन आला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा, जेव्हा कधी मी माझे व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा त्याचं सगळ्यात पहिल्यांदा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि आपले कोणतेच व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही। चला मग आजच्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात। आता मी इथे एक मोठा बाउल घेतलेला आहे। आता तुमच्याकडे कोणतंही मोठं भांडं असेल तर मोठं भांडंच घ्या। त्याच्यामध्ये 1 वाटी इतकं बेसन घ्यायचं आहे। आपल्याला इथे बेसन चाळूनच घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला पहा, 1 वाटी बेसन घातल्यानंतर अर्धी वाटी इतकं दही घालायचं आहे। आता दही व्यवस्थित घालून घेतलं की 2 वाटी इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे। ज्या वाटीने दही घेतलं त्याच वाटीने पाणी घालून घेतलं 2 वाटी। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हळद घालायची आहे, पाव चम्मच इतकी, चवीपुरतं मीठ घालायचं आणि मिरचीचा ठेचा घालायचा आहे। आता याच्यामध्ये लसूण अद्रक बिलकुलही घातलेलं नाही, फक्त मिरची ओबडधोबड वाटून घेतली आणि ती याच्यामध्ये टाकून घेतली आहे। विस्करच्या मदतीने आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे। अजिबात याच्यामध्ये गाठी गुठळ्या राहता कामा नयेत। तर पाहू शकता मिश्रण अगदी एकसंध छान असं तयार करून घेतलं। आता मिश्रण जास्त वेळ ठेवायचंच नाही, आपल्याला लगेच कढई गरम करून घ्यायची, अजिबात तेल वगैरे कढईमध्ये घालायचं नाही। आणि इथे पाहू शकता हे जे मिश्रण आहे ते मिश्रण आपल्याला कढईमध्ये ओतून द्यायचं आहे। हळूहळू आपल्याला हे मिश्रण घट्ट व्हायला लागलेलं दिसून येतं। एक अशी स्टेज येते की बऱ्यापैकी इथे पाहू शकता मी दाखवते असं घट्ट व्हायला चालू होतं। याच्यापेक्षा जास्त घट्टसुद्धा आपल्याला मिश्रण करायचं नाही। या कन्सिस्टन्सीचं घट्ट मिश्रण तयार झालं की गॅस बंद करून द्यायचा आणि लगेचच इकडे ताटाला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। हे गरम गरम असतानाच मिश्रण आपल्याला ताटामध्ये ओतून द्यायचं आहे, अगदी व्हिडिओमध्ये मी दाखवते त्या पद्धतीनं। आणि हे मिश्रण आपल्याला काय करायचं आहे, स्पॅच्युलाच्या मदतीने, कारण हे गरम असतं मिश्रण, त्याच्यामुळे स्पॅच्युलाच्या मदतीने आपल्याला हे व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे। एकसारखं पसरवायचं आहे, अजिबात कुठेही कमी जास्त किंवा एखादा थर एका ठिकाणी जास्त पडला आहे आणि एका साईडला पातळ झालं मिश्रण, असं करायचं नाही। एकसारखं इथे मी मिश्रण हे सेट करून घेतलं आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं। थंड झालं की मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। तर पहा, इथे सर्व काही मी मिश्रण एक 10 मिनिटासाठी थंड करायला ठेवून दिलं होतं। आता लगेच इथे सुरीच्या मदतीने किंवा मग पिझ्झा कटरच्या मदतीने आपल्याला इथे या पद्धतीने मी व्हिडिओत दाखवते असे काप मारून घ्यायचे आहेत। आता सुरुवातीला मी उभे काप मारते, आता पहा नंतर मधूनसुद्धा अशा पद्धतीने मी छोटे छोटे आकारामध्ये काप मारून घेतलेले आहेत। मस्त अगदी इथे पाहू शकता छोटे छोटे याचे तुकडे तयार झालेले आहेत। आता हे ना बऱ्याच वेळा तुम्ही बाहेर जाऊन खाल्ला असेल किंवा बाहेरून नक्कीच तुम्ही आवडीनं खात असाल बाहेर जाऊन, तर हे जर तुम्ही इतक्या कमी वेळामध्ये 10 ते 15 मिनटामध्ये ही डिश तुम्ही घरीच बनवून खाल्ली आणि इतकी टेस्टी होते की एकदा तुम्ही बनवली तर घरच्यांना एवढी जास्त आवडेल, अगदी लहानांपासून प्रौढांपर्यंत, की नक्कीच तुम्हाला ही आठवड्यातून 1-2-3 वेळा तरी बनवायला सांगतील। मी तर जवळजवळ आठवड्यात 3 वेळा बनवली, एवढी टेस्टी लागते। आता पुढची प्रोसेस करून घेऊया। छान असे कट मारून घेतले, तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं, मोहरी, कढीपत्ता, हिंग आणि त्याच्यानंतर तीळ घालून घेतले आणि इथे पाहू शकता मस्त असा हा तडका आपल्याला याच्यावरती टाकून घ्यायचा आहे। आता इथे पहा, हे आज आपण बनवलेले आहेत ते म्हणजे खांडवी बाईट्स। तर या पद्धतीनं हे खांडवी बाईट्स तुम्ही कधी बनवलेत का? तर नसतील बनवले तर नक्की या पद्धतीने एकदा बनवून पहा, मस्त अगदी हे खांडवी बाईट्स तयार होतात। तडका वरतून थोडा थोडा टाकून घ्यायचा आणि त्याच्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची। हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलं की दिसायलासुद्धा एवढे भारी दिसतात की लगेचच तोंडाला पाणी सुटतं आणि विशेष म्हणजे आपल्याला मन आपलं राहवतच नाही। आणि हे गरम गरम खायला घेतलं की त्याचं काही सुख मात्र वेगळंच असतं। नक्की तुम्ही मी तोडून सुद्धा दाखवते पहा, खूपच मस्त झाले होते आणि मी एकदा बनवले ते तर
ते पुरलेच नाहीत. म्हणून मग मलासुद्धा खायला उरले नाहीत. म्हणून मी जवळजवळ आठवड्यातून 3 वेळा तर हे खांडवी बाईट्स बनवले. नक्की तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने हे खांडवी बाईट्स बनवून पहा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवत चला. आपली ही रेसिपी तुम्ही कुठून पाहता, कोणत्या गावातून, कोणत्या राज्यातून ते सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपले व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. आणि आपली ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा. आपली ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती अशा साध्या सोप्या व्हिडिओज खूप सारे अपलोड आहेत. नक्की पहा, तुम्हाला खूप जास्त आवडतील. आणि आवडले तर नक्की सबस्क्राईब करा. त्याच्या पुढील बेल आयकॉन प्रेस करा. चला मग अशाच एका छान आणि जबरदस्त रेसिपीसोबत उद्या पुन्हा भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.